सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी ब्रेकिंग न्यूज। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आले 4 महत्त्वपूर्ण निर्णय। त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून ही अपडेट पाहणार आहोत। चला सुरू करूया। दिनांक 23 जुलै 2023 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आले आहेत। यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 4 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत। सविस्तर निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत सामावून घेण्यासाठी अभ्यास समिती गठन। राज्यातील समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याकरिता अभ्यास समितीचे गठन करण्यात आले असून सदर समितीला तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। राज्यातील आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका यांच्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय। राज्यातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांना ऑन ड्युटी कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्यांना 10 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाख रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याचा मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। राज्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना सन 16 पासून आरक्षण लाभ लागू। राज्य शासन सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना सन 16 पासून आरक्षणाचा लाभ लागू करण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे। दिनांक 30 जानेवारी 16 पासून दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट अति गट संवर्गातील सर्व पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीकरिता दिव्यांग आरक्षण लागू करण्यात आले आहे। न्यायिक अधिकाऱ्यांसाठी सदनिका। बृहन्मुंबई येथे न्यायिक अधिकाऱ्यांसाठी 51 सदनिका भाडे तत्वावर उपलब्ध करून देण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। धन्यवाद।